गणितामध्ये सरासरीवरील किती छान प्रश्न आहे पहा. 31 विषयांची सरासरी आपल्याला 204 दिली आहे. त्यातील पहिल्या 16 विषयांची सरासरी 219 आणि शेवटच्या 16 विषयांची सरासरी 185 दिली आहे. 16व्या विषयाचे गुण किती? कसा सोडवायचा बघा हा प्रश्न. आपण अजून काय करायचे, सगळे जे 31 विषय आहेत ते 204 मार्कांचेच आहेत असं आपण अजून करायचं. म्हणजे 16वा जो विषय असेल, 16वा विषय तो पण 204 मार्कांचाच असेल. आता पहिल्या 16 विषयांची सरासरी 219 आहे. मग याचा अर्थ हे जे 219 आहे ते 204 पेक्षा कितीने जास्त आहे बरं? तर ते 15 ने जास्त आहे. मग आता प्रत्येक विषय 15 ने जास्त आहे. टोटल 16 विषय आहेत. मग 15 गुणिले 16 हे उत्तर येणार पहिल्या 16 विषयांचा, म्हणजे ऍव्हरेज मधला फरक येणार तो. शेवटच्या 16 विषयांची सरासरी 185. आता बघा ना, 185 जे आहे हे 204 पेक्षा कमी आहे. कितीने कमी आहे? 19 ने. म्हणजे 19 ने कमी असल्यामुळे मी -19 घेणार आणि 16 विषय असल्यामुळे गुणिले 16 घेणार. हा ऍव्हरेज मधला फरक झाला. आता 15 गुणिले 16 आणि -19 गुणिले 16 बघा किती येते उत्तर. तर मी काय करणार, 15 गुणिले 16 -19 गुणिले 16. 16 जर मी कॉमन काढलं, 15 - 19 मला सांगा किती येणार? हे -4. 16 गुणिले -4 16 64, म्हणजे -64 उत्तर आलं. याचा अर्थ काय, आपण जे 204 मानलं होतं त्याच्यामधून हे 64 मला वजा करावे लागतील. बघा ना, 204 - 64 मी जर हे केलं तर तुमचं उत्तर येणार 140, जे आहे ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे ऍव्हरेजचा प्रश्न ऍव्हरेज पद्धतीने जर सोडवला की कुठल्या ऍव्हरेज दिलेल्या ऍव्हरेज पेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे, प्रश्नाचं उत्तर इझिली काढता येतं. बाकी ट्रेडिशनल पद्धत आहेच ही काढण्यासाठी, पण त्यात जाण्याची गरज नाहीये. अशा सोप्या पद्धतीने प्रश्न सुटू शकतो हेच सांगायचं होतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.